पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वसमतला भाजपातर्फे तीव्र निषेध। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वसमत येथे भारतीय जनता पार्टी वसमत विधानसभातर्फे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकावर केलेल्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून पर्यटकावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। त्यावेळी भाजपा हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार, महिला जिल्हा अध्यक्ष सौ उज्ज्वलाताई तांबाडे पाटील, प्रीतीताई जयस्वाल, भगवानजी कुदाळे, सीताराम मॅनेवार, शिवाजी अळडिंगे, डॉक्टर अनिल जिंतूरकर, विष्णुभाऊ बोचकरी, ज्ञानेश्वर मुंजाळ, शशिकुमार कुलथे, बंडू बोबडे, सुधीर कुमार अलोणे, बालाजी कासार, प्रवीण पोपडकर, संजयजी कळणे, आकाश बोकन, संदीप राजेश भालेराव, रणखाम विनायक चव्हाण, धीरज कुलथे, महेश भिसे, आदित्य देशपांडे, बालाजी धोपटे, गजानन चौडेकर, तुषार काटकर, सुमित शिंदे व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। काल काश्मीर या ठिकाणी पहलगाम पर्यटन स्थळी काही पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये तब्बल 27 जणांचा बळी गेलेला आहे। त्या ठिकाणी त्यांना त्यांची जात न विचारता, त्यांचं राज्य न विचारता त्यांचा धर्म विचारण्यात आलेला आहे। ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। तसेच त्या ठिकाणी काही पर्यटन स्थळी जे होते त्याच्यामध्ये नवदाम्पत्य सुद्धा होते। त्या ठिकाणी नवदाम्पत्य अवघे 2च महिने लग्नाला झालेले होते आणि त्या दाम्पत्याचा त्या ठिकाणी धर्म विचारून त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे। त्यांना त्या ठिकाणी हे सुद्धा विचारण्यात आलं की आपको कलमा पढ़ना आता है क्या। तर ज्यावेळेस त्यांनी नाही सांगितलं त्यावेळेस त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे। म्हणजे एक धर्मावर अटॅक या ठिकाणी झालेला आहे। म्हणून आज वसमत विधानसभेतील सर्व भाजप परिवाराच्या वतीने या ठिकाणी आम्ही मृत जे पर्यटक होते त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि त्या घटनेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। प्रतिक्रिया देत आहेत की जय श्री राम बुलवाना और धर्म पूछकर उनकी हत्या करना ये दोनों भी आतंकवाद है, इसमें अंतर नहीं। पण मी त्यांना सांगू इच्छिते की याच्यामध्ये अंतर आहे, कारण की तुम्ही धर्म विचारून त्यांची हत्या केलेली आहे आणि आम्ही कोणाला श्रीराम बोलवायला सांगितलं की जे लोक पाकिस्तानाची भाषा बोलतात त्यांना जय श्रीराम म्हणा, कारण की या देशात राहायचं असेल तर तुम्हाला पाकिस्तानाची भाषा या ठिकाणी बंद करावी लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला जय श्रीराम म्हणावंच लागेल, कारण की आपण या भारत देशामध्ये राहतो आणि या ठिकाणी आपण जाती धर्माची भाषा करून जर हत्या करत असाल तर त्या दहशतवाद्यांच्या 7 पिढ्या हे लक्षात ठेवतील, कारण की त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात येईल। हे मोदीजींचं साम्राज्य आहे आणि या ठिकाणी चुकीला माफी नाही। म्हणून मला पाकिस्तानाला सांगायचं आहे की बेटा पाकिस्तान, हिंदुस्तान तुम्हारा बाप है, कारण की या अवघ्या 15 वर्षामध्ये मोदीजींची जेव्हापासून भाजपची सत्ता केंद्रामध्ये आहे तेव्हापासून बऱ्याच आतंकवाद्यांना आळा घालण्यात आलेला आहे। पण काल जी घटना झाली ती अतिशय अचानकपणे आणि निंदनीय घटना झाली, त्याचा तीव्र निषेध आज आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। आणि एवढंच मला सांगायचं आहे की जे आतंकवादी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे आणि त्यांना सुद्धा तशीच भर चौकामध्ये गोळ्या झाडून त्यांची हत्या केलीच पाहिजे। धन्यवाद।